मराठे आक्रमक, मनोज जरांगे पाटील संतापले, थेट दिल्ली जाम करण्याचा इशारा दिला. तर नेमकं काय घडलंय आपण पाहूया. नमस्कार, मी राज मोरे आणि तुमच्या सर्वांचं स्वागत करतो व्हायरल बातमीवरती. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीत आहे शौर्य पाटील हा जो विद्यार्थी होता मित्रांनो, त्याने स्वतःचा जीव दिला आणि त्या ठिकाणी त्याने जे एक चिठ्ठी लिहून ठेवली, त्या चिठ्ठीमध्ये त्याने शाळेवरती आरोप केले होते आणि त्याचसोबत शाळेतील काही लोकांवरती देखील आरोप केले होते. परंतु त्या विद्यार्थ्याचा मृत्यू होऊन कितीतरी दिवस झाले तरी देखील त्या ठिकाणी जे आहे नरेंद्र मोदी व त्याचसोबत अमित शहा यांच्या सरकारकडून कुठल्या प्रकारची कारवाई केली जात नाहीये. त्या ठिकाणी कुठला अटक झाली नाहीये किंवा कोणाला त्या ठिकाणी पकडण्यात देखील आलेलं नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील हे संतापले. एका मराठी व्यक्तीची किंवा मराठी तरुणाची हत्या झाली किंवा आत्महत्या झाली तर त्याच्या आरोपींना कुठल्याही प्रकारची शिक्षा का केली जात नाही? दिल्लीमध्ये ते राहतात म्हणून का, की मराठा आहे म्हणून का, असे सवाल करत त्यांनी त्या ठिकाणी थेट सवाल उपस्थित केला. आणि त्याचसोबत त्यांनी जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी थेट केंद्र सरकारला इशारा दिला आहे. त्यांनी सांगितले, जर या मराठा तरुणाच्या कुटुंबाला जर तुम्ही न्याय मिळवून दिला नाही, त्या शाळेवरती कारवाई केली नाही किंवा त्या शाळेतील शिक्षकांवरती कारवाई केली नाही तर मुंबईसारखी दिल्ली देखील मराठे लवकरच जाम करतील. देशाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात मराठा समाजावरती जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या ठिकाणी जरांगे पाटील उभा राहील आणि त्यासाठी वाटेल ते करायला मी तयार आहे, अशा प्रकारचं वक्तव्य करत त्यांनी त्या ठिकाणी सरकारला इशारा दिला आहे. आणि लवकरात लवकर त्या लोकांवरती कारवाई करा, ज्यांनी कोणी त्या मराठी विद्यार्थ्यावरती अन्याय अत्याचार केला त्या सर्वांना जे आहे बेड्या ठोका, अशी मागणी त्या ठिकाणी जरांगे पाटील यांनी केली. तर येत्या दिवसामध्ये या प्रकरणामध्ये काय अपडेट आहे मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, तर त्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.